नमस्कार, मी श्रद्धा कांबळे. आपण पाहत आहात ग्लोबल इंडिया 24/7. ग्लोबल इंडिया 24/7 या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. मागणीच आहे. आम्ही अनेक महिन्यापासून संजय विचारे असेल, आमचे संजय राणे उर्फ अण्णा असतील, आम्ही अनेक दिवसापासून पाठपुरावा करतोय की हा रस्ता बनला पाहिजे. कारण गणपती झाले, दसरा झाला तरी अजून इथे काहीच नाही. आणि डोंबिवलीतील सर्वात मोठ्या मूर्त्या ह्या गोगरासवाडी मधल्याच असतात. त्या 5-6 प्रतिष्ठित गणपती ते डोंबिवलीतले आहेत. परंतु सर्व जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कामच करत नाही. तुम्ही बघाल संपूर्ण धुळीचे लोट संध्याकाळच्या टायमाला जेव्हा पब्लिक आवर असतो तेव्हा लोट उठताना लोकांच्या घरामध्ये धूळ जाते. त्याच्यामुळे श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता आहे. म्हणून आज उपायुक्तांना बोलवून आज त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर रस्ता करा. त्याने आश्वासन दिलं की आज पॅचिंग करतो आणि दिवाळीनंतर कॉन्क्रीटचं काम चालू करू. परंतु आता आज काय होतं रात्री ते बघावं लागेल, नाहीतर मग आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल. आम्ही अनेक वर्षापासून हा वॉर्ड तुम्ही बघितलं तर कुठे तुम्हाला साधा कागद सुद्धा पडलेला दिसणार. परंतु मागील 2 महिन्यापासून जेव्हा नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे तेव्हापासून संपूर्ण वॉर्डामध्ये कचरा साचलेला आहे आणि त्याच्यावरती कोणी लक्ष देत नाही. म्हणून आयुक्तांची आज भेट घेऊन त्याला सांगितलं की अशी परिस्थिती तुम्ही लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना करा. प्रमुख मुद्दा कचऱ्याचाच आहे. नाही उचलला जात, त्यांना अजून माहिती नाही. कचरा उचलला त्यांची फक्त गाडी येऊन येते, परंतु रस्ते जे साफ करावे लागतात त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही. त्याच्यामुळे तो कचरा तसाच पडून राहतो. अनेक दिवस 2-2, 3-3 दिवस एका ठिकाणी कचरा राहतो. त्याच्यामुळे आयुक्तांना आज बोलावलं, आयुक्तांनी स्वतःहून पाणी करून गेले. आयुक्त पाणी
या होत्या आजच्या ठळक घडामोडी. पाहत रहा ग्लोबल इंडिया 24/7. शिवाय ग्लोबल इंडिया 24/7 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आयकॉन बटन क्लिक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.